राज्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये यंदा अभूतपूर्व खोळंबा पाहायला मिळाला। 6 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता सुरू झालेली मिरवणूक तब्बल 33 तासांनी 7 सप्टेंबरच्या रात्री उशिरा अखेर गिरगाव चौपाटीवर विसर्जनाने संपन्न झाली। यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गुजरातमध्ये बनवण्यात आलेल्या मोटराइज्ड तराफ्याचा वापर करण्यात आला। मात्र या तराफ्यावर मूर्ती विराजमान करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ ठरली। अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अखेर मूर्ती तराफ्यावर स्थिर करण्यात यश आलं। मूर्ती तराफ्यावर विराजमान झाल्यानंतरही समुद्रामध्ये योग्य भरतीची प्रतीक्षा करावी लागली। भरतीची योग्य पातळी रात्री 9 वाजता प्राप्त झाल्यावर विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली आणि लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं। 33 तास रखडलेल्या प्रक्रियेमुळे लाखो भाविकांना अपार संयम आणि श्रद्धेची कसोटी लागली। तर या विसर्जन मिरवणुकीला नेमका कुठल्या कारणांमुळे वेळ झाला पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। सकाळच्या वेळेस समुद्राला भरती सुरू झाली। मूर्तीला तराफ्यावर चढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। यंदा विसर्जनासाठी नवीन तराफा आणली। मात्र तराफ्याची उंची जास्त होती। उंची जास्त असल्यानं तराफ्यावर मूर्ती उचलून ठेवण्याची वेळ आली। भरतीच्या लाटांमुळे मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात अडचणी आल्या। भरतीच्या वेळेस चौपाटीवर मूर्ती कमरेपर्यंत पाण्यात गेली होती। त्यानंतर संध्याकाळी ओहोटीनंतर पुन्हा विसर्जनाची तयारी सुरू झाली।